सकाळचा भोंगा. माझी गाडी माझा नेता येत आहे असं कायमच ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 9890398788 ला संपर्क करा. माझी गाडी माझा नेता येत आहे असं रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलवर पाहत रहा. राजकीय नेत्यांचे मने उलगडणारा कार्यक्रम माझी गाडी माझा नेता. मी निळू फुले बोलतो. माझ्या नेत्या हो, जगायला राशन आणि राजकारणाला भाषण. मग चला माझी गाडी माझा नेता मध्ये सामील व्हा. रत्नाकर औसेकरचा आपला कार्यक्रम हो. जैनी, मैं राजकुमार बोल रहा हूँ. तुम्हें नगर सेवक बनना है, जिला परिषद में जाना है, तो भाई रत्नाकर औसेकर का माझी गाड़ी नेता में जरूर आइए. लातूर भारी, साहेब भारी, माझी गाडी माझा नेता तर लई भारी. माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, राजकारण लातूरचं भाग 1 किती भाग होणार आहेत मला माहित नाही, पण गेल्या 40 वर्षापासून हे लातूरचं राजकारण अत्यंत जवळून पाहण्याचा योग मला आलेला आहे मित्रांनो. या गेल्या 15-20 वर्षातच फक्त मी आउट ऑफ लातूर आणि महाराष्ट्र पूर्ण व्यापलेला आहे. इकडे कर्नाटक, इकडे गुजरात बाउंड्री. पण एक माझं लातूर, माझं गाव, माझी जन्मभूमी, माझं शिक्षण 10वी पर्यंत शिक्षण लातूरमध्ये झालं. आणि मित्रांनो, आणि हे लातूरचं राजकारण ज्यावेळेस त्या राजकारणाच्या आत डोकावण्याचा योग मला 1985 पासून आलेला आहे मित्रांनो. आता हे 25 आणि मागचे 15 असे 40 वर्ष इथलं राजकारण जवळून पाहिलेलं आहे मित्रांनो. या लातूरच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य आहे, इथं बंडखोरी ही लातूरच्या रक्तातच आहे. आणि ह्या बंडखोरीची सुरुवात या लातूरमध्ये जर कोणी केली असेल तर मी स्पष्ट सांगतो, देशमुख परिवाराने केलेली आहे. कारण मला अजून आठवतं 1985 साली डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि विलासरावांचा मंत्रिमंडळातला पत्ता कट झाला. कारण
काय होतं माहित नाही. डॉक्टर निलंगेकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव यांच्यात काय वितुष्ट होतं याची कल्पना आम्हाला समजण्या इतके आम्ही त्यावेळेस राजकारणात मुरलेले नव्हतो. पण मित्रांनो, 1985 साली मला अजून आठवत आहे, जवळपास मला वाटतं मे महिना काहीतरी सुरुवात होता आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर ज्यावेळेस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस विलासराव देशमुखांना त्यांनी मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. का तर डॉक्टर निलंगेकरांना एक भीती होती की पुढे चढून हे विलासराव देशमुख आपल्या मुख्यमंत्री पदाच्या आड येऊ शकतात, मग ह्यांना मोठं कशाला करायचं. आणि जिरवी एकमेकाला जिरवण्याची भाषा, एकमेकाला राजकारण संपवण्याची भाषा आणि एकमेकाला राजकारणातून उठवण्याचा उद्योग या लातूरच्या राजकारणात फार जवळून अनुभवलेला मित्रांनो. त्याचे साक्षीदार आहेत आम्ही. विलासरावांचा पत्ता कट झाला, विलासराव फक्त आमदारच राहिले. मग विलासराव आज जी आमदार अमित देशमुखांची गत आहे, हालत आहे, आज ज्या पद्धतीनं अमित देशमुख आज ज्या स्ट्रगल मधून जात आहेत, ज्या फक्त आमदार म्हणून जात आहेत, हे पद म्हणजे हीच भूमिका 1985 साली म्हणजे 40 वर्षापूर्वी विलासरावर आली होती मित्रांनो. मग त्यावेळेस लातूरचे सर्वेसर्वा ज्यांच्या हातामध्ये लातूरचं राजकारण खेळवलं जायचं, लातूरचं राजकारण कुठं नगरसेवक कंटा निवडून आणायचा, नगर परिषद मध्ये कणाचं सरकार आणायचं, लातूरचं राजकारणाचा एक गाडा अभ्यास आणि खंबीर नेतृत्व लातूरमध्ये एक मारवाडी समाजाचं उभं राहत होतं. त्याचं नाव आहे श्री प्रदीपजी राठी. मित्रांनो, ज्यावेळेस लातूरच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस प्रदीप राठी हे नाव सुद्धा लिहिलं जाईल. आता ते नाव का मागं पडलं? का दिलीपरावांना मोठं करण्यासाठी प्रदीप राठींना मागं टाकण्यात आलं? का दिलीपरावांना मोठं करण्यासाठी बबरोंग काळेंचं खच्चीकरण करण्यात आलं? का दिलीपरावांना मोठं करण्यासाठी विक्रम गोजमगुंडेचं खच्चीकरण करण्यात आलं? का दिलीपरावांना मोठं करण्यासाठी मधुकर कोकाटेचं खच्चीकरण करण्यात आलं? हे सगळं काही राजकारणाची बीज त्यावेळेस बंडखोरीची रोवल्या गेली. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या लातूरमध्ये एक मार्केट कमिटीची निवडणूक रंगलेली आहे. ती दिलीपराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील कवेकर यांच्यामध्ये रंगलेली मित्रांनो. आणि तिथून दिलीपरावांना राजकारणाचा छंद सुरू झाला. आज जे सहकार सम्राट तुम्हाला दिसत आहेत, हे सहकार सम्राट यांनी राजराठीच्या वेस्पा गाडीवर किती वेळा ह्या लातूर चक्रा मारण्या, प्रत्येकाच्या कसं ते संपर्कात राहिले आणि दिलीपराव एक एक पावलं कसे पुढे सरकत गेले याचा इतिहास भूगोल आमच्या जवळ आहे. मग प्रदीप राठी हे नाव फोकसमध्ये आलं. प्रदीप राठी विलासरावांना आर्थिक फंडिंग, मराठी समाजाकडून पैसा गोळा करायचा, विलासरावांना मदत करायची, मेळावे घ्यायचे, विलासरावांना आमदार म्हणून. एक दिवशी बोलता बोलता मला म्हणाले, अरे औसेकर, आपल्याला विलासराव जे आमदार आहेत हे सहन होत नाही. मी म्हणलं, का हो प्रदीपजी? तर त्यांनी सांगितलं की म्हणले, अरे एवढा हुशार माणूस आहे, एवढा बुद्धिमान माणूस आहे, कर्तृत्ववान माणूस आहे, म्हणजे विलासराव मध्ये तेवढे गट्स आहेत. ही एवढी गाढी मैत्री विलासराव प्रदीप राठेंची होती मित्रांनो, की प्रदीप राठेंनी पक्का ओळखलेलं होतं की एक दिवस हे विलासराव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार. कारण तेवढे गट्स त्या काळात प्रदीप राठेंना विलासराव मध्ये दिसले होते मित्रांनो. त्यामुळे प्रदीप राठीची विलासरावांची मैत्री ही सर्वश्रुत होती. लातूरचा राजकारण काय करायचं हे प्रदीप राठींना विचारल्याशिवाय विलासराव करत नव्हते. प्रदीपजींना भेटा म्हणायचे, काही विषय असो, कुठलाही विषय असो, कारखान्याचा विषय असो, एमआयडीचा विषय असो, कुठल्या भूखंडाचा विषय असो, कुठल्या कार्यक्रमाचा विषय असो, कुठलाही विषय असो, प्रदीप राठी आणि विलासरावांची मैत्री
ही अजूनही या लातूर जिल्ह्यामध्ये 40 वर्षापासून चर्चिली जाते मित्रांनो. मग हळूहळू प्रदीप राठे ज्यावेळेस विलासरावांना मोठं करण्याचं स्वप्न पाहत होते त्यावेळेस आमचं जाणं आहे ना उद्योग भवनवर. उद्योग भवन हे लातूरच्या राजकारणाचं एक केंद्रस्थान होतं. उद्योग भवन मधून नाना उद्योग चालायचे. मी कुणाला निवडून आणायचं, कुणाला पाडायचं, कुणाला राजकारणात मोठं करायचं, कोणता कार्यक्रम घ्यायचा, विलासरावांना कसं बिझी ठेवायचं, याच विचारामध्ये प्रदीप राठे असायचे. एक सामाजिक कार्यकर्ता कुष्ठरोगामध्ये दररोज त्या कुष्ठधाम मध्ये प्रदीपजी सकाळी सकाळी 7 वाजता त्यांच्या घरी पोहोचायचे. अशा झोपडपट्टीमध्ये गोरगरिबात फक्त त्यांच्या डोक्यामध्ये एक होतं की विलासराव हे मोठे करायचे. पण कित्येक वेळा ते बोलून दाखवायचे की औसेकर आपल्याला विलासरावाजींना बिझी ठेवायचे. का तर त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की मी फक्त आमदार आहे. मग यासाठी आम्ही नाही ते कार्यक्रम आयोजित करायचे. ज्या कार्यक्रमाचे मग ते मुकबधीरचा कार्यक्रम असो, मग अजून कुठले सत्कार असो, कार्यक्रम असो, वार्डातले मेळावे असो, कुठलं वसतिगृहाचं उद्घाटन असो, कुठल्या शाळेचं उद्घाटन असो, मग पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, त्यावेळेस लातूर महानगरपालिका नव्हती, नगर परिषद, मग नगर परिषदच्या माध्यमातून तिथं काहीतरी नगरसेवकाला पटवून म्हणजे विलासराव हे बिझी राहावे. विलासरावांना जाणवलं नाही पाहिजे की मी फक्त आमदार आहे. यासाठी प्रदीपजी रात्रंदिवस झटायचे मित्रांनो. मग जसं जसं प्रदीपजी राठे मोठे होत गेले तसं तसं प्रदीपजी राठेंबद्दल दिलीपरावच्या मनामध्ये असूया निर्माण व्हायला झाली. जसं बबुराव काळे हे मांजरा सहकारी साखर कारखान्याचे खरे फाउंडर आहेत. बबुराव काळे म्हणजे खरं तर हे ह्याचा फार मोठा इतिहास आहे. मांजरा कारखाना तर खुनी उभा केला तर हे नाव तिसरंच आहे मित्रांनो. हे मांजरा साखर कारखान्याचा प्रस्ताव देशमुखांचा नव्हताच. हा मांजरा सहकारी साखर कारखाना देशमुखांनी कसा त्या उत्तमराव मोरे, मामा पाटील, आता हे नाव 40 वर्षापूर्वी ज्यांनी राजकारण लातूरचं पाहिलं त्यांना नक्की आठवत असेल. तर हे काही लोक याचे खरे फाउंडर आहेत या मांजरा. पुन्हा ह्यांना काढून टाकण्यात आलं या मांजरा कारखान्यावर. इथं राजकारण सुरू झालं आणि या मांजरा कारखान्याच्या माध्यमातूनच दिलीपरावांची एंट्री ह्या राजकारणात झाली मित्रांनो. आणि या मग तिथून शेतकऱ्यांना धमक्या देणे, मग तिथून शेतकऱ्यांना विठीस धरणे, मग तिथून बघा तुमचा ऊस न्यायचा. कारण त्या काळात ऊस पिकवणे म्हणजे एक फार मोठं काम. आता आज जसं सर्रास तुम्हाला दिसतं तशी परिस्थिती नव्हती त्या काळात. त्या काळात साखर कारखाना काढायचा कसा हे पाहण्यासाठी विलासराव देशमुख एक शिष्टमंडळ घेऊन पश्चिम महाराष्ट्रात गेले होते की ह्याच जयंत पाटलांचे कारखाने बघायला, ह्याच पाटलांचे कारखाने पाहायला की कशा पद्धतीने साखर कारखानदारी पश्चिम महाराष्ट्रात वाढते, तशी साखर कारखानदारी आपल्या मराठवाड्यात का होत नाही हा विचार विलासरावांच्या मनामध्ये आला. आणि तिथून ही मांजरा साखर कारखान्याची बीजं रोवण्यात आली. आणि मग आज तर मराठवाडा हा कारखानदारीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे मित्रांनो. मग पण त्या काळात मी 85ची ही गोष्ट करतोय की 85 साली ज्यावेळेस आपण त्या पुन्हा विषयाकडे येऊया की डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले मित्रांनो. आणि काय झालं तर विलासरावांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट झाला. मग शिवाजीराव पाटील निलंगेकर, कारण त्या काळी काँग्रेसला 100 वर्ष पूर्ण झालेली होती, शताब्दी, काँग्रेस शताब्दी 1985. मग असं ठरण्यात आलं की मुंबईमध्ये काँग्रेस शताब्दी साजरी करणार. मुंबईमध्ये प्रचंड मोठा दिमाखात असा सोहळा, म्हणजे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांना फक्त 8 का 9 महिनेच मुख्यमंत्री पदावर राहण्याचा योग आला. मग पुन्हा नंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुलीच्या गुणवाढ प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे एवढी नैतिकता त्या काळी जपल्या जायची मित्रांनो राजकारणात. आता नैतिकता हा विषय कोणून पेलेला आहे, तो विषय गौण आहे. पण त्या काळात एवढी नैतिकता होती राजकारणामध्ये, एवढी सभ्यता होती की फक्त एक डाग लागला, फक्त कुठेतरी एक थोडा आपल्याला आरोप झाला की लगेच राजीनामा देऊन मोकळे. आताच्या सारखे निगरघट्ट मंत्री आता जसं चिटकून बसलेले असतात हे लोक, सोडायला तयार होत नाही मंत्रीपद, तशी परिस्थिती त्या काळात नव्हती. निलंगेकरांनी त्वरित मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला मित्रांनो.
पण ती गोष्ट वेगळी राजीनामा दिल्याची. पण त्याआधी शिवाजीराव पाटील निलंगेकरांना काँग्रेस शताब्दी साजरी करायचा योग आला. त्यांच्या काळ ते मुख्यमंत्री असताना, म्हणजे त्या काळचे प्रसिद्ध चित्रकार MF हुसेन यांनी त्याचं बॅनर केलं होतं, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड स्टेजचं तयार केलं होतं. मला आजही आठवतं मित्रांनो, ती काँग्रेस शताब्दी पाहायला आम्ही इथून लातूरातून काही लोक गेलेलो होतो. प्रदीप पाटीलने मला चला आपण काँग्रेस, म्हणजे पण तिथं ती काँग्रेस शताब्दी साजरी व्हायली. पण त्या काँग्रेस शताब्दीमध्ये विलासरावांचं कुठेही नाव नव्हतं, एक आमदार म्हणून त्यांना कुठेच स्थान नव्हतं. मग ही गोष्ट विलासरावला खटकायली, प्रदीप राठींना खटकत होती. मग ठरवण्यात आलं की एक काम करूया, म्हणजे तिकडं काँग्रेस शताब्दी साजरी होते, तर लातूरमध्ये आपण काँग्रेस शताब्दी साजरी करूया, अगदी त्याच धर्तीवर. आणि एवढी देखणी काँग्रेस शताब्दी साजरी केली. त्या काँग्रेस शताब्दीला, त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आपले अशोकराव चव्हाणांचे पिताश्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आले होते मित्रांनो. आणि शंकरराव चव्हाणांनी व्यासपीठावरून जाहीर केलं की विलासराव, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मागे प्रदीप राठी सारखा खंबीर कार्यकर्ता आहे आणि एक दिवस तुम्ही या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला करावं, अशी मी केंद्राकडे, त्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेस एवढी प्रबळ होती, काँग्रेस शिवाय पर्यायच नव्हता. त्या काळात बीजेपी वगैरे सगळे 1-2 खासदार, 5 खासदार, 10 खासदार अशा परिस्थिती प्रकार होता. पण त्या काळात काँग्रेस ही फार स्ट्रॉंग होती. मी केंद्राकडे साकडं घालीन म्हणाले शंकरराव चव्हाण, आणि काही करून विलासराव तुम्हाला मुख्यमंत्रीपदी मी विराजमान करणार आहे, ही शपथ शंकरराव चव्हाणांनी घेतली. आणि मित्रांनो, पुढे एक दिवस ज्यावेळेस योग आला, हे विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण मी तुम्हाला एक सांगितले की त्यांच्या अंगाची, देशमुखांच्या अंगात ही बंडखोरी वृत्ती मी डोळ्यानं पाहिलेली आहे, की तशीच काँग्रेस शताब्दी, अगदी दिमागदार सोहळा. म्हणजे इथं सर्व क्षेत्रातल्या कलाकारांना, इथं त्यावेळेस कल्याणजी आनंदजी नाईट झाली, कितीतरी फिल्म स्टार इथं आले होते. मिथुन चक्रवर्तीचा डान्स फिल्म स्टार इथं आपल्या राजस्थान हायस्कूलच्या ग्राउंडवर झाला. आणि एक दिमागदार सोहळा काँग्रेस शताब्दीचा ह्या लातूर शहरामध्ये साजरा झाला. आणि मित्रांनो, पण त्यावेळेसच ही बंडखोरीची बीजे आहेत काँग्रेसच्या विरोधात, आपल्याच माणसाच्या विरोधात, ही बंडखोरीची बीजे ही त्याच वेळेस या लातूर शहरामध्ये रोवण्यास सुरुवात झालेली होती मित्रांनो. आणि खरा वाद तिथून आमच्या कानावर काही पडायला लागलं की शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासरावांचं कुठंतरी जमत नाहीये. का जमत नाही, कशामुळे जमत नाही, आणि हे आजपर्यंत का जमत आलेलं नाही. आणि आता याच विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुखांच्या विरोधात अर्चना पाटलाच्या सुनेने दंड ठोपले, आपल्या शिवराज पाटलाच्या सुनेने दंड ठोपले अर्चना पाटील चाकूरकर. तर मित्रांनो, आम्हाला आता तो इतिहास जागा करायची वेळ आली की 1985 पासून, तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, प्रदीपजी राठी लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते काँग्रेसचे. विलासरावांनी भाषणात कधीही म्हटलेलं नाही की लातूर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपजी राठी म्हणून, कधीच नाही. तुम्ही कोणत्याही जुन्या कार्यकर्त्यांना विचारा, कधीही एकही शब्द विलासरावांनी उच्चारलेला नाही. की ते नेहमी म्हणायचे आमचे मित्र प्रदीप राठी. मित्रांनो, जिल्हाध्यक्ष पदाचा मान पण आमच्या संभाजीराव पाटला शिरोंदपाळच्या मिळाला. त्यावेळेस सुद्धा संभाजीरावचं कधी नाव काढलं नाही. कारण इथं गंमत कशी होती, 2 लॉब्या चालायच्या, एक लिंगायत लॉबी म्हणजे शिवराज पाटील गट, आणि एक मराठा लॉबी म्हणजे विलासराव गट. ही लॉबी आजपर्यंत चालते मित्रांनो. तर ही लॉबी आम्ही बघितलेलं आहे की शिवराज पाटील त्यांची माणसं उभे करायची नगर परिषदेला, आणि इकडून विलासराव त्यांची माणसं उभं करायची, आणि पाडापाडीचं राजकारण इथं सुरू झालं मित्रांनो. आमचे ऍडव्होकेट मालू असतील, आमचे चितकोटे असतील, आता ते जवळपास 102 वर्ष, जवळपास 100 वर्ष जगली, परवा गेले ते. आता एक मित्रांनो, तुम्हाला मला एक गोष्टीचा खुलासा करायचा आहे की हे जे मी चर्चेचं गुराळ करतोय, हे जे लातूरचं राजकारण तुम्हाला सांगतोय, या मागचा हेतूच माझा असा आहे की आजच्या पिढीला, आताची ही 21व्या शतकातली पिढी आहे मित्रांनो, बरोबर आहे का नाही, आणि
आता या पिढीला 40 वर्षापूर्वी ह्या लातूरमध्ये काय राजकारण शेजत होतं, कशा पद्धतीने इथं राजकीय डावपेच आखल्या जायचे, याचा उहापोह करण्यासाठी हे चर्चेचं गुराळ जे मी मांडतोय, यामध्ये आमच्या कोणत्याही गेलेल्या माणसाला दुखवण्याचा, त्याच्या आत्म्याला दुखवण्याचा किंवा त्यांचं चारित्रहनन करण्याचा किंवा कोणाच्या विरोधात आरोप निर्माण करण्याचा किंवा इथं काहीतरी राजकीय बंडाळी असा कोणताही आमचा हेतू नाही. याच्यातून हेतू फक्त हाच आहे की 40 वर्षापासूनच हे राजकारणाचं चर्चेचं गुराळ ते आजपर्यंत 2025 पर्यंत 85 ते 25 हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. आणि म्हणूनच आम्ही राजकारण लातूरचा हा जो भाग पहिला तुमच्या समोर सादर करतोय, तर फक्त तुम्हाला माझ्या मागे एवढंच मला तुम्हाला सांगायचं की हे जो बंडखोरीचा इतिहास आहे हा लातूरला फार काही नवा नाहीये. पक्षांतर होणे, ह्या पक्षातून त्या पक्षात जाणे, एकमेकाचे नगरसेवक पाडणे. फक्त मी तुम्हाला पुन्हा सांगतो की हा विषय निघाला कशामुळे, लातूरचं राजकारण मला तुम्हाला सांगावं कशामुळे लागलं की हे लातूरचं राजकारण सांगण्यामागं एकच उद्देश आहे की दहशत. अर्चना पाटलांनी जो आरोप केलेला आहे देशमुख परिवार की लातूरची दहशत मी मोडीत काढली निवडणुकीला उभा राहून, लोकांच्या मनातली भीती गेली. अहो इथं पूर्वीपासूनच कोणी भेट नव्हतं. इथलं राजकारण विरोधी पक्ष चालवायचं, सत्ताधारी चालवायचं, पहिल्यापासून इथं सौहार्दाचं राजकारण आहे लातूर शहरामध्ये. आणि ह्या लातूर शहरामध्ये इथं खऱ्या अर्थानं बुद्धिजीवी लोक राहतात. बस ठेवा मित्रांनो, फार मतदार जागरूक आहे लातूरचा. लातूरच्या मतदारांनी जर मनात आणलं ना, आता खरं सांगतो आम्ही देशमुख पडता पडता वाचलेले आहेत, अक्षरशः काठावर पास झालेले आहेत. आणि अशोक चव्हाण जे बोलले ते काही खोटं नाहीये मित्रांनो. म्हणून जिथं आते तिथं माती झालेली आजपर्यंत. आम्ही डोळ्यानं बघितलेले की ज्यावेळेस विलासरावांचा पराभव झाला तर कशा पद्धतीनं या ठिकाणी मांजरा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विठीस धरण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यांची ऊस वाळवण्याचं काम झालं. त्यांच्या ऊसाला भाव कमी, ऊस वाळवून त्यांचे नुकसान करण्याचं काम सुरू झालं. त्यावेळेस मतदार जागृत झाला आणि विलासरावांचा पराभव झाला. मग आज पुन्हा ती दहशत आहे का? पुन्हा त्या दहशतीखाली लातूरचा मतदार जगतोय का? आणि म्हणून धीरज देशमुखांचा पराभव झाले का? मित्रांनो, हा उहापोह हा तिथून 1985 पासूनचा इतिहास मी उगाळतोय मित्रांनो. आता कसं आहे, तुम्हाला थोडं चमच्याने एक एक डोस द्यावा लागणार आहे. कारण कसं आहे, एकदम जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ऍलर्जी होईल. म्हणून आपण हा विषय आता इथंच थांबूया आणि पुढच्या भागात आपण बघूया की लातूरमध्ये खरी बंडखोरीची बीज जर कोणी रोवली तर ही देशमुखांनीच रोवली का? एस.आर. देशमुख नावाचं घड्याळ या नगर परिषदेवर कसं टांगलं? एस.आर. देशमुखांच्या माध्यमातून इथली काँग्रेसची माणसं विलासरावांनी कशी पाडली? आणि सगळ्यांना सांगितलं की बघायचं हाताकड आणि शिक्का मारायचा घड्याळावर. त्यावेळी शिक्का होता. आणि मित्रांनो, म्हणून खरं मात्र या घड्याळाचे जनक, आता जरी शरद पवारांचं घड्याळ असेल, अजितदादांचं घड्याळ असेल, पण घड्याळाचे खरे जनक जर कोणी असतील तर ते विलासराव देशमुख आहेत मित्रांनो. बघूया लातूरचं राजकारण जेवढं काही तुम्हाला मला सांगता येईल, जेवढं काही. आणि आपलं ठरलेलं मित्रांनो, सकाळचा भोंगा जे काही बोलेल ते भोंग्या शपथ खरं बोलेल, यात कोणताही वाद नाही. आवडलं, रुचलं, पुढे आमचं लातूरचं राजकारण तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच मित्रांनो सकाळच्या भोंग्याला सबस्क्राईब द्या, लाईक द्या, तुमच्या कमेंट्स द्या. यामध्ये मी कुठं चुकत असेल तर नक्कीच मला मार्गदर्शन करा. नक्कीच मला सांगा की दादा हे तुमचं चुकतंय. म्हणून मित्रांनो, आता आपण हे गुराळ जे चालू केलेलं आहे 1985 ते 2025 या गुराळातले एक टप्पे आपण उलगडत जाणार आहोत. आणि नक्कीच पुढच्या भागात तुम्हाला मी सुंदरपैकी धक्के देणार आहे. पण कसे धक्के? सुखद धक्के, राजकारणाचे धक्के. तर पाहत राहा सकाळचा भोंगा. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा आता इथंच संपवतो. भाग पहिला राजकारण लातूरचं. धन्यवाद. भेटूया उद्या. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी
सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.